पहिल्या संघाच्या वतीने पहिले षटक घेऊन येतो मयूर. सुरेख गोलंदाजी करतोय मयूर. पुन्हा एकदा तोच खालच्या पद्धतीचा चेंडू टाकलेला आणि आता मात्र परशु साठेने एक धाव मात्र पूर्ण दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय आणि फलंदाज बाद. बद्दल आम्ही तुमचं हार्दिक स्वागत करतोय. धन्यवाद मंडळ, आपलं हार्दिक स्वागत. पुढचा चेंडू परशु साठेसाठी ऑफ साईडला खेळून काढलेला चेंडू आणि मात्र एक धाव घेतोय. पहिले षटक घेऊन येतो मयूर. सुरेखाचा फटका मारतो बघूया या दोतर आणि हा षटकार परशु याच्या बॅट मधून पहिला. पुढचा चेंडू प्रभाकराचा समोर जाईल. परशु पुन्हा एकदा शॉर्ट ऑन फुल करण्याचा प्रयत्न आणि फुल मात्र इथं फसतोय. प्रभाकराचा सुरेखाशी गोलंदाजी करतो प्रभाकर. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न आणि पात्र तो फसतोय आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडूचे एक नावाजलेले गोलंदाज चंद्रकांत मेहर यांच्या हस्ते सायन संघाचा आयकॉन प्लेअर आकाश सितार याचा इथं सन्मान केला जातो आमच्या मंडळाच्या वतीने. मंडळ आपलं हार्दिक स्वागत. नाव दिलं फलंदाज बघूया. चेतन आपल्या संघासाठी काय करतोय. हो, मारण्याचा प्रयत्न परंतु चेंडू आणि पुढचा चेंडू चेतन याचा समोर परशु साठे. हो, आता मात्र फुल केलेला आणि सरळ चेंडू फेकून दिलाय तो 6 धाव संख्येसाठी आणि एक लांब लचक असा षटकार मारतो तो परशु साठे आणि धावसंख्येला आता मात्र आकार येतोय. धावसंख्या 22. अजून या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. मंडळाच्या वरून त्यांचे हार्दिक स्वागत. वैभव पाटील यांनी व्यासपीठावर यायचंय. पुढचा चेंडू चेतन याचा पुन्हा मात्र सर मारायला फटका बघूया. फटक्यावर किती धाव मिळतात. एक धाव मात्र तर सहज पूर्ण होतोय आणि दुसरी धावाचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा सुद्धा सहज पूर्ण केलेल्या आहेत आणि 2च धावांवर समाधान मानावं लागतं तो म्हणजे परशु साठे याला. आणि आता मात्र धावसंख्या जाते ती 24. आपला ओळखपत्र असणं गरजेचं असेल जेणेकरून ज्याच्यामध्ये आपल्या वयाचा दाखला असला पाहिजे. आता मात्र उंचवलेला फटका बघूया या फटक्यावर किती धाव मिळतात आणि चेंडू मात्र सरळ जाते तो 6 धावांसाठी गमावल्यानंतर 32. पुढचा चेंडू प्रभाकर याचा पुन्हा एकदा रामजसक मारायला फटका आणि या धावावर आणि हा सुद्धा सरळ जाते तो म्हणजे 6 धावांसाठी षटकार. संघाची आकार बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. पुढचा चेंडू प्रभाकर याचा शॉर्ट ऑन पद्धतीचा चेंडू फुल केलेला आहे आणि आता मात्र सुरेख असा षटकार म्हणायला लागेल आणि शेवटचा चेंडू असेल त्या षटकातला प्रभाकर याचा. पुन्हा एकदा शॉर्ट ऑन पद्धतीचा चेंडू फुल केलेला आहे आणि आता मात्र फुल धावसंख्या धावून काढायच्यात का. दोन धावा भेटलेल्या आणि आता मात्र सोरला लागेला फटका बघूया फटक्यावर किती धाव मिळतात. एक धाव तर पूर्ण होता आणि दुसरी धावाचा प्रयत्न होता आणि 2 धावा सुद्धा सहजरित्या पूर्ण करते तो परशु साठे. धावसंख्या पोहोचते म्हणजे 52. बघूया फटका जातो तो म्हणजे डी झोन मध्ये आणि धावसंख्या 1 ने वाढते धावसंख्या 53. बॉल खेळी गेले तो परशु साठेने. चेंडू साहिल भोईर स्लो पद्धतीचा चेंडू आणि सरळ उडकावलेला बघूया 6 धावा की आउट आणि हा षटकार. एक पुढचा चेंडू साहिल भोईर याचा सामनाकरी परशु फुलटॉस पद्धतीचा चेंडू आणि आता मिस केलेला आहे आणि डी च्या स्वरूपात 1 धाव. शेवटचा चेंडू असेल या षटकातील धावसंख्या पोहोचलेली 30. नवीन गोलंदाज साहिल भोईर मॅन ऑफ कोपरी शॉर्ट आर्म पद्धतीचा चेंडू आणि पहिली अर्धशतकी खेळी पार केली ती म्हणजे परशु साठेने एक आपल्याच एक अनोख्या स्टाईल मध्ये आणि सर्वांना विनंती आहे की टाळ्याचा कडकडाट होऊ द्या. पहिली अर्धशतकी खेळी या स्पर्धेत. धावसंख्या झालेल्या 66 धावाचं आव्हान असेल. 66 धावा झालेले आहेत.